रील्स वेगळे, रियालिटी वेगळी. रील्समध्ये दाखवतात ते वेगळं, रियालिटी वेगळी असते. हाय हॅलो गुड मॉर्निंग नमस्कार, कशा आहात? तर तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. थंबनेल बघून समजलं असेल की या व्हिडिओमध्ये मी काय बडबड करणार आहे. तरी तुम्हाला मी सांगते, माझं काही मला राहवत नाही. तर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की तुम्ही सर्वजण मला विचारत होता, दीदी तुझा यूट्यूब चॅनल मॉनिटाईज झाला की नाही, तुला पैसे भेटतात की नाही. तर मला पैसे भेटत नाहीत. ते का तुम्हाला सांगते. म्हणजेच यूट्यूबच्या मॉनिटायझेशनचा क्रायटेरिया काय आहे तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. पहिल्यांदा काय होतं, जे नवीन यूट्यूबर्स असतात ना, जे नवीन ज्यांच्यामध्ये जज्बा असतो यूट्यूब चॅनल मला चालू करायचं आहे, त्यांच्यासाठी ते नवीन उत्साही तर जास्तीत जास्त, म्हणजे उत्साही त्यांना माझ्यासारखेच मी लय उत्साही होते की बाबा मला यूट्यूब चॅनल चालू करायचं, असं करायचं तसं करायचं. तसं तुम्ही पण उत्साही असता. ज्यांनी नवीन यूट्यूब चॅनल चालू केला आहे ते भरपूर उत्साही असतात. कारण त्यांना वाटतं मी पहिला व्हिडिओ टाकणार, ज्याला व्हिडिओ असे ढगातच डायरेक्ट ढगातच जाणार, मला सबस्क्रायबर लय भेटणार. पण ही त्यांची नुसती काय बोलतात आशा आहे, आशा नुसती आशा. ते आशा खरी होत नाही. म्हणजे एखाद्याचे होते बाबा, बट जे नवीन यूट्यूबर्स आहेत त्यांची तर होतच नाही. माझे तर कधी झालेच नाही. नवीन यूट्यूबर्स असतात तो पहिला व्हिडिओ टाकतात, त्यांना वाटतं की बाबा माझ्या व्हिडिओला 4-5 हजार तर पहिल्या व्हिडिओला असे सहज व्ह्यूज भेटतील. पण तसं काही होत नाही. रील्स वेगळे, रियालिटी वेगळी. रील्समध्ये दाखवतात ते वेगळं, रियालिटी वेगळी असते. आपल्या व्हिडिओला किंवा म्हणजे शॉर्ट व्हिडिओला जास्तीत जास्त 1000-2000 व्ह्यूज येतात आणि लॉंग व्हिडिओला तर जास्तीत जास्त ते पण 5-6 दिवसात 50 व्ह्यूज पुरेसे झाले, लय झाले. ते अवघड आहे. यूट्यूबर असतो ना नवीन, त्याला वाटतं की आपल्याला 1000 सबस्क्रायबर पूर्ण केले की यूट्यूब आपल्याला पैसे देणार. तो कोणालाही असे पैसे देत नाही. आणि 1000 सबस्क्रायबर फक्त तो नसतो क्रायटेरिया, त्याला अजून भरपूर काही लागतं. वाटतं की बाबा 1000 सबस्क्रायबर फक्त आहेत, फक्त नाहीत, ते 1000 आहेत, 1000. आणि ते नवीन यूट्यूबरसाठी लय मेहनत करावी लागतं, तेव्हाच ते पूर्ण होतात. एक बाबा यूट्यूबचं तर लय अवघड आहे. इन्स्टाला एक बाबा होऊ शकतात थोड्या दिवसात, पण यूट्यूब नाही. यूट्यूबमध्ये होत नाही. म्हणजे होतात बरं का, मी होत नाही तसं म्हणायचं नाही, त्याला भरपूर कष्ट करावे लागतं. आणि समजा 1000 सबस्क्रायबर पूर्ण झाले, तो एवढा आनंदी असतो ना, जेवढे त्याला 1,00,000 सबस्क्रायबर पूर्ण झाल्यावरती होणार नाही तेवढा आनंद, तेवढा त्याला आनंद 1000 सबस्क्रायबर पूर्ण झाल्यावरती होतो. कारण त्याला वाटत असतं की 1000 सबस्क्रायबर पूर्ण झाले, मला आता पैसे कमवणार, मी पैसे कमवणार आता. पण तसं काही होतं. आता जे यूट्यूब व्हिडिओ वगैरे बनवतात त्यांना माहीत असेल, पण ज्यांना व्हिडिओ बनवायचा आहे, काय सुचत नाही ना व्हिडिओ कशावरती बनवू, आणि ज्यांना व्लॉगर बनायचं असेल ना, ते जास्ती विचार नका करू. तुम्ही फक्त काय करा, जे डेली तुम्ही करताय, स्वयंपाक करताय, बाकी काय करत असाल, थांबा आवाज आहे. हां, आता ज्यांना व्लॉगर बनायचं त्यांच्यासाठी मी सांगते, तुम्ही जास्त विचार करू नका की काय शूट करू, मी कसं करू, काय दाखवू की नको, माझं घर दाखवू की नको, माझं घर छोटंसं आहे, काही तुम्ही विचार करू नका. जस्ट तुम्ही जे करताय, जेवण बनवताय, अभ्यास करताय, बाकी काय करताय, ते फक्त शूट करायचं व्हिडिओनी, जसं म्हणजे जस्ट फक्त व्हिडिओ काढायचा त्याचा, बाकी काही नाही करायचं. फक्त व्हिडिओ काढायचा, ते एडिट वगैरे करायचं, त्यांना त्यातमध्ये व्हॉइस ओव्हर करायचा, स्क्रिप्ट लिहायची, व्हॉइस ओव्हर करायचं आणि डायरेक्ट अपलोड करून द्यायचं. जास्त विचार नाही करायचा. तुमच्या 1-2 व्हिडिओला व्ह्यूज काय येणार नाहीत, बट जर तुम्ही डेली टाकत गेला तर तुम्हाला व्ह्यूज पण मिळतील. यूट्यूबकडून पैसे कधी भेटतात ते तुम्हाला मी सांगते. यूट्यूबच्या मॉनिटायझेशनसाठी 3 गोष्टी असतात. त्या 3 मधल्या 2 गोष्टी लागतात. आता त्या कोणत्या ते तुम्हाला मी सांगते. पहिली तर 1000 सबस्क्रायबर, दुसरी वॉच टाईम आणि तिसरी व्ह्यूज. आता 1000 सबस्क्रायबर तर त्याला काही 1000 सबस्क्रायबरचं तर काय नाही, 1000 सबस्क्रायबर कंपल्सरी आहे. आता जे राहिले ना व्ह्यूज आणि वॉच टाईम. आता व्ह्यूज कशाचे लागतात, शॉर्ट व्हिडिओचे व्ह्यूज, आणि वॉच टाईम लॉंग व्हिडिओचा वॉच टाईम. आता या दोन्हीपैकी ना तुम्हाला एक गोष्ट कंप्लीट करावी लागते यूट्यूब मॉनिटायझेशनसाठी, आणि 1000 सबस्क्रायबर तर कंपल्सरीच आहे. आता वॉच टाईम किंवा व्ह्यूज, आता त्याचं तुम्हाला कसं असतं सांगते. जर तुम्हाला तुमचं चॅनल मॉनिटाईज करायचं आहे, तुम्हाला मी मॉनिटाईज करायचा लवकर, तर तुम्हाला मी सांगते काय करायचं. तुमचा जास्ती फोकस ना लॉंग व्हिडिओवरती करायचा. कारण लॉंग व्हिडिओचं वॉच टाईम आपल्याला किती कंप्लीट करावा लागतो, 4000 तास. आणि शॉर्ट व्हिडिओचे व्ह्यूज किती लागतात आपल्याला, 10 मिलियन.
10 मिलियन व्ह्यूज किंवा 4000 वॉच टाईम, या दोन्हीपैकी तुम्हाला एक गोष्ट कम्प्लीट लागते. आता तुम्ही म्हणसाल 10 मिलियन व्ह्यूज 4000 वॉच टाईम, तर काय ते सोपं आहे? काहीही सोपं नसते, अवघड आहे भरपूर. कसं मी तुम्हाला सांगते. आता याला 1000 सबस्क्रायबरला काय कालावधी नव्हता की बाबा तुम्हाला एवढाच कालावधीत ते तुम्हाला पूर्ण करायचे. 1000 सबस्क्रायबर तुम्ही कधीही पूर्ण करू शकता. आता राहिली गोष्ट कोणती? वॉच टाईम आणि व्ह्यूजची. आता त्याला कालावधी की बाबा तुम्ही एवढ्याच पिरियडमध्ये ते कंप्लीट करून दिलं पाहिजे. आता तो पिरियड कोणता सांगते. लॉंग व्हिडिओच्या वॉच टाईमला ना, लॉंग व्हिडिओचं वॉच टाईम किती? 4000 तास. आता ते 4000 तास तुम्हाला एका वर्षात कंप्लीट करायचे. जे शॉर्ट व्हिडिओ आहेत ना, ते शॉर्ट व्हिडिओ तुम्हाला 3 महिन्यात तुम्हाला शॉर्ट व्हिडिओचे 10 मिलियन व्ह्यूज कंप्लीट करायचे. 10 मिलियन व्ह्यूज जे नवीन यूट्यूबर्स आहेत ना, त्याच्यासाठी सोपं नाही आहेत, अवघड आहेत, लय अवघड आहेत. फक्त 3 महिन्यात ते 10 मिलियन व्ह्यूज शक्यच नाही आहे. जे आधीच फेमस वगैरे आहेत, त्यांनी यूट्यूब चॅनल चालू केले आहे, ते व्लॉग वगैरे बनवतात, व्हिडिओ बनवतात, त्यांच्यासाठी ते इझी असेल, कारण ते ऑलरेडी फेमस आहे, त्यांचे व्ह्यूज भरपूर जाते. आपण जस्ट आताशी आपण सुरुवात करतो, आपल्याला व्ह्यूज काय लेक्चर लगेच एवढे लाखात 4-5 लाख 1 मिलियनमध्ये आपल्याला जात नाही. आणि 30 दिवसात 10 मिलियन शक्य नाही आहे. 30 दिवसच म्हणते मी. 3 महिन्यात 10 मिलियन व्ह्यूज म्हणजे 90 दिवसात 10 मिलियन व्ह्यूज शक्य नाही आहे, अजिबात शक्य नाही आहे. टाईम तुम्हाला किती लागतो? 4000 तास. लॉंग व्हिडिओचा वॉच टाईम आणि शॉर्ट व्हिडिओचे व्ह्यूज. लॉंग व्हिडिओचा वॉच टाईम, शॉर्ट व्हिडिओचे व्ह्यूज. आता लॉंग व्हिडिओचा वॉच टाईम 4000 तास, तो पण किती एका वर्षात 365 दिवसात 4000 तास तुम्हाला वॉच टाईम कंप्लीट करावा लागतो. या दोन्हीपैकी व्ह्यूज किंवा वॉच टाईममधलं जर तुम्ही एक पूर्ण केलं आणि 1000 तास वॉच टाईम, तर तुमचं चॅनल मॉनिटाईज होतं आणि तुम्हाला पैसे भेटतात. आता ते कसं असतं सांगते. तुम्ही म्हणसाल 3 महिन्यात म्हणजे कधी पण, तर कधी पण नाही. जर तुम्ही आज चालू केला, म्हणजे शॉर्ट व्हिडिओ बनवायला तुम्ही यूट्यूब चॅनल आज चालू केला, आज किती तारीख आहे? जुलैमधली 4 तारीख, 4 जुलै ते ऑगस्ट 1 महिना, ऑगस्ट ते सप्टेंबर 2 महिने, सप्टेंबर ते ऑक्टोबर 3 महिने, म्हणजे जुलैची 4 तारीख ते ऑक्टोबरची 4 तारीख, 3 महिने झाले बरोबर. या 3 महिन्यात तुम्हाला 10 मिलियन व्ह्यूज लागतात. आणि समजा 3 महिने जर झाले नाहीत, 3 महिने जर तुम्हाला झाले नाहीत आणि 3 महिन्याच्या पुढं गेला म्हणजे ऑक्टोबरची 5 तारीख आली, आता समजा 3 महिन्यात तर तुमचे 3 महिन्यात तुमचे 3 मिलियनच झाले. आणि तुमचा 3 महिने पूर्ण झाले, किती? 4 ऑक्टोबरला तुमचे 3 महिने पूर्ण झाले. 5 ऑक्टोबर आला की नाही, 5 ऑक्टोबरला तुमचे 4 तारखेचे, 4 जुलैचे व्ह्यूज कट होणार. त्यातून कट होणार. जसं जसं पुढे जाणार तसं तुमच्या पाठिंबाचे व्ह्यूज कट होणार त्या काउंटमधून. तसं होतं ते. आणि सेम तसं वॉच टाईमचं. पण वॉच टाईमचं कसं, लॉंग व्हिडिओचं एक वर्ष असते, भरपूर दिवस असतात, त्यामुळं त्यात होऊ शकतं. आणि वॉच टाईम कसं, जर जेवढा तुमचा व्हिडिओ जास्त वेळ बघते, तेवढा तुमचा वॉच टाईम वाढतो. आणि शॉर्ट व्हिडिओचं कसं ते आहे, पण ते पॉसिबल नाही, ते अवघड आहे. त्यामुळे माझं तुम्हाला एक सजेशन असेल की तुम्ही तुमचं जास्ती फोकस ना लॉंग व्हिडिओवरतीच ठेवा. म्हणजे मी म्हणत नाही की शॉर्ट व्हिडिओ बनवू नका, पण शॉर्ट व्हिडिओसोबतच लॉंग व्हिडिओ पण तुम्ही बनवत राहावा. जर तुम्हाला चॅनल मॉनिटाईज करायचं असेल तर. जे असेल प्रत्येकालाच करायचं असतं, प्रत्येकालाच पैसे कमवायचे असतात, त्यामुळेच त्याने यूट्यूब चॅनल चालू केलेलं असतं. त्यामुळे तुम्ही शॉर्ट व्हिडिओ बनवताच लॉंग व्हिडिओवरती पण फोकस करा. म्हणजे हा फुल मॉनिटाईजचं मी तुम्हाला एवढं सगळं सांगितलं. आता हाफ मॉनिटाईजचं कसं असतं, त्याला 500 सबस्क्रायबर लागतात आणि वॉच टाईम किंवा व्ह्यूजमधले एक कंप्लीट लागतात. आता वॉच टाईम म्हटलं 3000 वॉच टाईम लागतो लॉंग व्हिडिओचा, आणि शॉर्ट व्हिडिओचे 30 लाख व्ह्यूज लागतात. आणि एवढं जर झाले, या दोन्हीपैकी एक झालं आणि सबस्क्रायबर 500 झाले, तर तुमचा हाफ मॉनिटाईज होतं. आणि हाफ मॉनिटाईज झाला ना, तुम्हाला असे पैसे कमवायचे ऑप्शन भेटतात भरपूर. फॉर एक्झाम्पल तुम्हाला पार्टनरशिप भेटते, काही कॉईन्स ते भेटतं, परत प्रोडक्ट टॅग करायचा ऑप्शन भेटतो. पण ते कसं, त्यातून तुम्ही पैसे कमवू शकतात, पण ते तुम्हाला असे मिळत नाहीत लगेच.
ते तुम्हाला चॅनल तुमचा फुल मॉनिटाईज झाल्यावरतीच तुम्हाला ते पैसे तुमच्या पैशामध्ये ॲड होणार, मग तुम्हाला ते भेटणार. असं तुम्हाला पैसे भेटत नाहीत. तर समजलं ना तुम्हाला काय करायचं. आणि यूट्यूबचा क्रायटेरिया तर मला वाटतं तुम्हाला तो समजलाच असेल. आणि माझा चॅनल तुम्ही विचारलं तुझं चॅनल मॉनिटाईज झालं नाही आहे का, तर नाही झाला. माझा चॅनल हाफ मॉनिटाईज झाला आहे, तो पण ऑगस्टमध्ये 2025 ऑगस्टला झाला माझं चॅनल. आता पार जुलै ऑगस्ट पूर्ण 1 वर्ष होत आलं, तरी माझं चॅनल फक्त हाफ मॉनिटाईज झालं, फुल मॉनिटाईज झालेलं नाही. कारण मी पण तुमच्यासारखंच म्हणत होते की बाबा व्ह्यूजनी वाढवायचा. पण परत मला अक्कल आली की बाबा व्ह्यूजने काय होणार नाही, आपल्याला वॉच टाईमच वाढवावं लागेल. मी आता वॉच टाईमच्या पाठीमागं पळते. त्यामुळं तुम्ही पण मला असं वाटतं की व्ह्यूजच्या पाठीमागे पळून नका, वॉच टाईम वाढवायचा म्हणजे वॉच टाईम वाढवायचं बघा तुम्ही. तर आय होप की बाबा तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली असतील. आजच्यासाठी एवढंच. भेटू आपण नंतरच्या व्हिडिओ. टाटा बाय बाय.